गेल्या काही काळात बीडमध्ये गुन्हेगारी घटनांत वाढ झाली आहे। आता जिल्ह्यातील हिवरापहाडी परिसरात मानवतेलाही काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। एका विवाहित तरुणीला मध्यरात्री घरातून जबरदस्तीने उचलून नेत तिच्यावर अत्याचार केले। एवढ्यावरच न थांबता आरोपीने तिला गावातील चावडीत बांधून ठेवल्याचा प्रकार घडला। या अमानुष घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मार्च 10 रोजी रात्री पीडित महिला आपल्या पतीसोबत घरी झोपलेली होती। त्याचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी घरात शिरला। त्याने महिलेचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने घराबाहेर नेले। त्यानंतर तिला गावाजवळील नदीपात्रात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेनंतर आरोपीने क्रूरतेचा कळस गाठत पीडित महिलेला गावातील चावडीत आणून दोरीने बांधून ठेवले आणि तेथून पसार झाला। काही वेळानंतर शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने मदतीसाठी हाक दिली, मात्र सुरुवातीला तिला कोणीही मदत केली नाही। नंतर तिच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला सोडवून घरी नेले। घटनेनंतर आरोपीच्या भीतीमुळे पीडितेने 2 दिवस हा प्रकार कोणालाही सांगितला नाही। मात्र अखेर धैर्य एकवटून तिने आई आणि मामासोबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली। तक्रारीत तिने वैभव पटेकर या व्यक्तीवर गंभीर आरोप केले असून त्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई केली। पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित वैभव पटेकर याला ताब्यात घेण्यात आले। पीडितेने अधिकृत तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पिंपळनेर पोलीस व पिंक पथकाकडून सुरू आहे। कोणी बांधलंय नेमकं? पुढतरी बांधले पुढतरी काय कोण बी बांधलं होतं तू बांधलं होतं पुढचं मोठं राहतं ना कळा आणि तुला माहिती कपडे म्हणायचे कोण 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 आलं